नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिलांसाठी अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहेत. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अर्ज छाननी प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून आतापर्यंत 5 लाख महिलांचे अर्ज हे रिजेक्ट करण्यात आलेले आहेत. 5 लाख महिला अपात्र करण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता ज्या महिला अपात्र झालेल्या आहेत त्यांना आतापर्यंत जो काही लाभ मिळालेला आहे तर त्यांच्याकडून ती लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही. ही माहिती महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरती ट्विट करून ही माहिती दिलेली आहे. आता जी काही सविस्तर माहिती आहे तर ती आपण इथंच बघणार आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही. तथापि कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेल्या सन्मान निधी परत घेणे उचित ठरणार नाहीत. म्हणूनच कोणत्याही लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आतापर्यंत जुलै 2024 ते डिसेंबर 2024 देण्यात आलेली लाभाची रक्कम ही परत घेतली जाणार नाहीत, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. म्हणजे मित्रांनो, तुम्ही बघू शकतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून आतापर्यंत 5 लाख महिलांचे अर्ज रिजेक्ट करण्यात आलेले आहेत आणि यामध्ये ज्या महिला रिजेक्ट झालेल्या आहेत, ज्या महिलांचे अर्ज हे रिजेक्ट करण्यात आलेले आहेत, तर अशा महिलांकडून एकही रुपयाची रक्कम ही परत घेतली जाणार नाहीत. ही माहिती स्वतः महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी दिली आहे. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट होती. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आपण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे घेऊन येत असतो. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.